सकाळ. आजचा दिवस एक सुंदर आणि सकारात्मक सुरुवातीने करूयात. चला मग माझ्या दिवसाचा प्रत्येक छोटा छोटा क्षण मी तुमच्या सोबत आज शेअर करणार आहे. हाय, हॅलो, हाय, नमस्कार. मी पल्लवी आणि तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. व्हिडिओ करायचं कारण असं की मी स्वामींची सेवा करते. स्वामी सारामृताचं पारायण करणार आहे. आता मला 21 पारायण करायचं होती, पण काही कारणामुळे ती करता नाही आली. आता मला शेवटचे 11 दिवस मिळतात. गुरुपौर्णिमेपर्यंत मला 11 दिवस मिळतात, तर मी 11 पारायण स्वामी चरित्राची करणार आहे. आणि आज नेमकं मला उठायला उशीर झालं. सकाळी उशीरच झाला होता. आता आज होता गुरुवार. हा मी गुरुवारचा ब्लॉग तुमच्याशी शेअर करते. आता गुरुवार असलं की सगळी साफसफाई आली, सगळं स्वच्छ करणं आलं. असं काही करायला घेतलं ना की सकाळी हा लेटच होतो. काही ना काही कारण होतं आणि लेट होतं. आता मॅडम आमच्या सकाळी उठल्या होत्या, लवकरच उठल्या होत्या. आता लवकर उठल्यानंतर हा बघा सगळा हा रात्री जसा सगळं घेऊन ती झोपते. त्याच्यानंतर स्वामींना सकाळी मी पाणी ठेवलं आणि गॅसकडे वळले. आता कितीही डाईट केलं ना तरी ही काही सवय सुटत नाही बघा. म्हणजे चहा घेतल्याशिवाय ना फ्रेश वाटतच नाही. त्याच्यानंतर डाईट चालू होतं बघा माझं, म्हणजे ग्रीन टी वगैरे असेल, काही असेल. पण ही एक सकाळची सवय ना अजिबात सुटत नाही. आता चहा होते तोपर्यंत म्हटलं भांडी वगैरे आवरून घेऊया, आणि नंतर तोपर्यंत आमच्या मॅडम उठल्याच होत्या, तर म्हटलं चहा घेऊया. आता हा चहा माझा कसा असतो, बसून तर काही चहा प्यायला वेळ मिळत नाही, उभा उभाच घ्यायचा असतो. पण एक समाधान मनाला. डाईट कितीही करा, आज ठरवते उद्यापासून चहा नाही घ्यायचा, पण ते तसं काहीच होत नाही. मला आज उठायला उशीर झाला होता, पण आमच्या मॅडम मात्र लवकर उठल्या होत्या. आता ही उठली ना लवकर की मला काहीच काम करून देत नाही. मागे 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 असते नुसतं आई 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 तिचं चालू असतं. कसं असतं, ती झोपली ना की खूप कामं मी पटापट आवरते. आता मी कामं करायला घेतली ना तर तिला आई काय करते हे तिला बघायचं असतं. आता मी इथे पीठ मळत होते चपातीचं, तर तिला बघायचं होतं की आई काय करते, म्हणून ती इथे बसली आहे. आता मी तिला प्रत्येक गोष्टीत ओरडत होते, तर तिचे कॅमेऱ्याचे रिएक्शन बघा. तिला वाटलं की कॅमेरा बंद आहे, तर कॅमेरा तर चालू होता, आणि कॅमेऱ्याकडे बघून तिच्या रिएक्शन बघा. कारण मी तिला ओरडत होते की एवढ्या लवकर तू का उठलीस, आता लवकर उठलीस तर आईला त्रास देऊ नको, असं मी तिला बोलत होती. पण ठीक आहे, तिचं ती मस्त मज्जा करत होती. आता आई काय करते, आई पीठ कसं मळते, तर हे तिला बघायचं असतं. कधी कधी तर म्हणते की मला सुद्धा दे. तिला सगळं करायचं असतं, आईसारखं करायचं असतं. कधी कधी तर अशी लहान मोठ्या मुलांसारखं बोलते ना की आई तू बस, सगळं मी करेन, पण मी मोठी झाल्यावर करेन, आता मी लहान आहे. तर इथे बघा कॅमेऱ्यामध्ये तिचे रिॲक्शन काय आहेत, कारण तिला माहित नाहीये की कॅमेरा चालू आहे, आणि मी इकडे बडबड करत होते, तर तिची रिॲक्शन मी कॅच केली कॅमेऱ्यामध्ये. तर नंतर मला म्हणते की आई कॅमेरा चालू आहे का, तर मी म्हटलं हो कॅमेरा चालू आहे, सगळं तुझं रेकॉर्ड झालंय, मी बघणार आहे तू काय काय कसं कसं केलंस ते. आता यांच्या ना एक्झाम चालू आहे, पण ह्यांच्या एक्झाम कमी आणि आईची एक्झाम जास्त असते. आता बरं प्रत्येक गोष्ट तिला सांगावी लागते की एक्झामला असं कर तसं कर. आता मी सकाळी जे स्वामींना पाणी ठेवते ना ते अन्वीला मी देते, तर अन्वी पिते ते पाणी. कारण सकाळी उठल्या उठल्या मला सवय आहे की उठल्यानंतर पहिले स्वामींना पाणी ठेवते, आंघोळ वगैरे झाल्यानंतर, आणि तेच पाणी मी अन्वीला देत असते. हॅलो, हाय कर. हाय, मी आज स्कूलला जाणार आहे, माझी एक्झाम चालू आहे. कसं करायचं तुला किती सांगितलं, माझी एक्झाम चालू आहे, मी एक्झामला चालले. आता मला बेस्ट ऑफ लक करा. बाय. ते मी कणिक मळून घेतलं आणि तिची तयारी करायला सुरुवात केली, कारण खूप वेळ जातो, सगळं डिफिकल्ट असतं माझ्यासाठी ते तिचे केस बांधणं. आणि हे असं लाड तिचे चालू होते, कारण मी तिला ओरडत होते की सकाळी आज का तू लवकर उठलीस, कारण ऑलरेडी मला लेट झालं होतं, मला सगळं आवरायचं होतं, आणि ही उठली की लुडबुड तिची चालू असते. आता सगळ्यात मोठा टास्क सकाळचा असतो तो तिचे केस बांधायचा. आता आम्हाला केस पण कापायची नसतात आणि केस सुद्धा वाढवायचे आहेत. आता आणि काय मेन गोष्ट म्हणजे की आज बांधलेले रबर दुसऱ्या दिवसाला मिळतच नाही, त्यामुळे मी असा एक रबरचा मोठा बॉक्स आणून ठेवलाय. मी ती कष्टच करत नाही की आजचा रबर उद्या शोधायला. सरळ नवीन बॉक्स मधून घ्यायचा, सापडला तर ठेवायचा, नाहीतर सोडून द्यायचा, कारण तो रबर दुसऱ्या दिवशी मिळतच नाही. आता केस विंचरायचे म्हणजे ना सकाळी सकाळी ना जवळजवळ मला 10-15 मिनिटं तिच्या केसामध्येच जातात, कारण इकडून घेतलं की इकडून सुटतंय, तिकडून घेतलं की तिकडून सुटतंय, असं होऊन जातं. आणि तिला काही केस कट करायचे नसतात, तिला सुद्धा खूप केस आवडतात, आणि मला सुद्धा तिची केस खूप छान आवडतात. पण सकाळी सकाळी डिफिकल्ट असतं की तिची केस विंचरणं. हा, पण एवढ्या सगळ्या तयारीमध्ये ना ती खूप छान रिस्पॉन्स देते, काहीच नखरे करत नाही. सकाळी स्कूलला जायला तर काहीच नखरे करत नाही. आता मध्ये जरा स्कूलला जायला आम्हाला कंटाळा आला होता, त्याच्यामुळे मी आणि तिच्या बाबांनी एक ट्रिक आजमावली. म्हणजे खूप सगळं करून झालं, पण ती सकाळी सकाळी झाली ना की रडायचीच, मला स्कूलला जायचं नाही म्हणून.
त्याच्यानंतर एक दिवशी काय केलं, आम्ही दोघांनी सुद्धा अबोला धरला, अजिबात तिच्याशी बोललेलं नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट डेला तिला कळलं की कितीही काही झालं तरी आई आपल्याला स्कूललाच पाठवणार आहे. त्याच्यानंतर मी इथे चपाती करायला घेतली. तर चपाती करायला घेतल्यानंतर मॅडमची अशी लुडबुड मध्ये मध्ये चालू असते आणि मग माझी सकाळ सकाळ बडबड चालूच असते. आता मी चपाती करायला घेतली ना की तिची नेहमी लुडबुड चालू असते. तर इथे बघा, खूप चपाती करते, तर असं वाटतं की बापरे, ही मोठी झाल्यावर किती मला मदत करेल. सकाळी उठल्या उठल्या ना न काही खाता मी अन्वीला सुवर्णप्राशन देते. आता सुवर्णप्राशन काही लोकांना माहिती असेल तर सुवर्णप्राशन म्हणजे काय? सुवर्णप्राशन हा आयुर्वेदातील एक पारंपरिक संस्कार आहे. यामध्ये वैद्यांच्या सल्ल्याने शुद्ध सुवर्ण म्हणजे सोनं, त्याच्यानंतर भस्म, मध, तूप आणि काही औषधी द्रव्यांचे मिश्रण मुलांना दिले जाते. आता याचं महत्व काय, फायदे काय आहेत, तर मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढते, बुद्धी, स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारण्यास सुद्धा मदत होते. मुलांचे शारीरिक आणि मानसिक विकास सुद्धा छान होतं. भूक आणि पचनशक्ती सुद्धा सुधारते, कारण अन्वी लहानापासून अजिबात तिचं जेवणाचा अजिबात त्रास नाहीये आणि भूक तुझी सुद्धा छान आहे. आणि वारंवार होणारा सर्दी, खोकला आणि संसर्ग यापासून मुलांना एक स्ट्रॉंग मदत मिळते. म्हणजेच वारंवार मुलं सर्दी, खोकला आजारी सहसा नाही पडत. कारण मला हे फायदे खूप छान जाणवलेत. कारण मी अन्वी 6 महिन्याची असल्यापासून मी तिला सुवर्णप्राशन देते. तर सहसा तिला सर्दी, खोकला होत नाही आणि झालं ना तर ती अगदी आजारामध्ये वीक होत नाही, स्ट्रॉंग असते. आता हे मी सुवर्णप्राशन डॉक्टरच्या सल्ल्याने देते. तुम्हाला हवं असेल तर नक्की डॉक्टरांकडे व्हिजिट करा. हल्ली डॉक्टरांकडे अवेलेबल असतं. त्याच्यानंतर मी अन्वीचे टिफिन भरत होते. आता ही बॉटल मी अमेझॉन वरून मागवलेली आहे. आता हे थर्मस आहे, म्हणजेच पावसामध्ये सुद्धा गरम पाणी देता येतं आणि उन्हाळा असेल तर थोडंफार मुलांना थंड पाणी देता येतं. स्कूलमधून पण त्यांच्या सांगितलेलं आहे की मुलांना कोणतंही प्लास्टिक देऊ नका, म्हणजे टिफिन बॉटल प्लास्टिक नका देऊ, शक्यतो स्टीलचं देण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामुळे मी तिला असं छान थर्मस घेतलेला आहे आणि टिफिन सुद्धा स्टीलचंच वापरते. आता टिफिन इथे भरत होते तर चपाती भाजी तिला असतेच, पण एक मी नक्की काळजी घेते की तिला एक रोज डेली फ्रूट दिला जाईल. चपाती भाजी जिने नाही खाल्ला तर फ्रुट्स तर ती खाईल, कारण खूप वेळ असतो स्कूलमध्ये, तेवढ्या मुलांमध्ये मुलांची खूप एक्सरसाइज झालेली असते आणि जर कधी कधी अन्वी टिफिन सुद्धा खात नाही. त्यामुळे म्हटलं की टिफिन नाही खाल्ला तर निदान फ्रुट्स तरी खाईल. त्याच्यामुळे आवर्जून मी तिला फ्रुट्स देत असते. आता सकाळी उठल्या उठल्या ना अन्वीची तयारी, टिफिन हा मोठा टास्क असतो. सगळ्या आयांसाठीच मोठा टास्क असतो. आज मी तिला चपाती रोल करून दिली होती, कारण तिला आज रोल करून पाहिजे होता, म्हणून आज मी चपाती तिला रोल करून दिली होती. आता गुरुवार असलं ना की खरंच खूप एक छान वाटतं. मी गुरुवारचीच वाट बघत असते. खूप एक वेगळीच एनर्जी असते, कारण विशेष अशी स्वामींची सेवा करता येते. आता थोडा वेळ होता आणि मी सुद्धा खेळत होती. म्हटलं चला आपलं कामं आवरून घेऊया. कामं काय आपल्याला सुटत नाहीत कितीही काही झालं तरी. आणि पाणी आहे ना आमच्याकडे सकाळी सकाळीच येतं. एकतर अन्वीची एवढी घाई असते, टिफिनची घाई, अन्वीची घाई, त्याच्यामध्ये आमच्याकडे सकाळीच पाणी येतं आणि थोडा जास्त वेळ नसतं. त्यामुळे म्हटलं आता तिला आवरून घेतलं आणि तिला खेळ म्हटलं, तोपर्यंत मी पाणी भरून घेतलं. आता पावसातून ना पाणी खूप खराब येतं, त्याच्यामुळे मी तशी तुरटी फिरवून ठेवते. प्यायला पाणी फिल्टरचं असतं, पण जेवणाला वापरण्यासाठी जे मी पाणी वापरते त्याच्यामध्ये ना थोडीशी तुरटी टाकते, जेणेकरून पाणी सुद्धा स्वच्छ होईल. त्याच्यानंतर म्हटलं की चला कपडे सुद्धा मशीनला लावून घेतले, कारण शक्यतो कपडे मी हाताने धुते, पण आज कपडे खूप होते आणि आज देवपूजा सुद्धा झाली नव्हती. त्याच्यामुळे म्हटलं आज कपडे वॉशिंग मशीनलाच लावूया. कपडे वॉशिंग मशीनला लावले आणि तिला बसची सुद्धा वेळ झाली होती. म्हटलं आधी हिला बसवर सोडून यावं आणि नाहीतर हिची बस मिस होईल आणि मला सोडायला जावं लागेल. आता तिला बसवर सोडलं, स्कूलला गेली आणि म्हटलं आपली कामं करून घ्यावीत. आता गुरुवार होता, त्याच्यामुळे बेडशीट सुद्धा म्हटलं चेंज करून घ्यावी. खूप छान प्रसन्न वाटतं, म्हणून म्हटलं पहिले बेडशीट चेंज करते आणि त्याच्यानंतर लादी वगैरे पुसून घेते. म्हटलं देवपूजा करायची बाकी होती. आता देवपूजा करायची म्हटली की थोडीफार घरातली कामं सुद्धा म्हटलं आवरून घेते, कारण मग तेवढी डोक्यात राहतात की मला ही कामं करायची, ती कामं करायची. त्याच्यामुळे म्हटलं आधी घरातली सगळी कामं करून घेते. आता काल मी भाजी आणली होती
आणि काल खूप कंटाळा आला होता मला भाजी ठेवायचा, तर ती तशीच राहून गेली आणि मी विसरून सुद्धा गेले. खूप दमायला सुद्धा झालं होतं, कारण शूट करणं, एडिटिंग करणं खरंच खूप अवघड आहे आणि ती पोस्ट करणं, त्याच्यामध्ये अन्वीला बघणं, कारण अन्वी असताना मी शक्यतो मोबाईल नाही घेत. ती वाकून बघत असते की आई काय करते, आई सारखा मोबाईल घेते, त्याच्यामुळे शक्यतो मी तिच्या समोर मोबाईल घेत नाही. घरातील सर्व कामं झाली आणि आता देवपूजा करायला घेतली, कारण कामं झाल्यानंतर खूप मन शांत होतं आणि देवपूजेकडे लक्ष सुद्धा लागतं. आता गुरुवार होता, त्याच्यामुळे सर्व देवारा मी स्वच्छ केला होता. आता देवपूजा करता करता 12 वाजले होते, त्यामुळे मी ते स्टॉप केलं आणि स्वामींची छान अशी रांगोळी काढून घेतली, तुम्ही बघितलीच असेल. त्याच्यानंतर मी स्वामींचा अभिषेक केला आणि छान अशी पूजा केली. आता मी देवघरामध्ये ना पाण्याचा तांब्या भरून ठेवत असते, तर असं ठेवतात पाण्याचा तांब्या भरून, तुम्ही पण ठेवता का मला नक्की कमेंट करून सांगा. त्याच्यानंतर गुरुवार होता, त्यामुळे हळदीचं लेपन सुद्धा केलं उंबरठ्याला आणि शेगडीची पूजा सुद्धा करून घेतली. आपली अन्नपूर्णा असते, आपण जिथे अन्न बनवतो, अन्न शिजवतो, त्याची सुद्धा पूजा करावी. आता रोज काही शक्य होत नाही, त्याच्यामुळे गुरुवारी शक्यतो मीही करत असते. आता एवढ्या सगळ्यामध्ये मॅडमची यायची वेळ झाली आणि मी आणायला गेले. आता आल्यानंतर सगळा गोंधळच असतो, त्याच्यामुळे एवढ्या सगळ्यात कामा उरकून घ्यावी लागतात. काय केलंस? अरे रे चाप लावून ठेवलीस ना, वाट लावून टाकलीस त्यांची. आता सर्वात महत्वाचं म्हणजे माझी सेवा बाकी राहिली होती. 11 वेळा तारक मंत्र आणि स्वामी सारामृत पूर्ण पोथी वाचण्याची मी सेवा 11 दिवस करणार होते. तर त्यासाठी मी संकल्प केला. संकल्प करताना हातामध्ये अक्षता, फुलं, पाणी घेऊन देवाला सांगणं की मी ही जी सेवा चालू केली आहे ती निर्विघ्नपणे पार पडू दे आणि माझ्याकडून जर काही चूक झाली तर मला क्षमा कर. आता संकल्प हा करावाच लागतो का? हो, कारण एखादी सेवा करायला घेतली ना, म्हणजे ती स्वतःला दिलेले एक शब्द असतो आणि एखादा दिलेला शब्द हा आपल्याला पूर्ण करावाच लागतो. आयुष्यामध्ये ना कधी कधी असे प्रसंग येतात की आपल्याला काहीच मार्ग दिसत नाही. अशा वेळी देवाचं नाव घेतलं ना की मनाला एक वेगळं बळ मिळतं. म्हणून रोज थोडा वेळ नामस्मरणासाठी काढायचा प्रयत्न करा, मनाला खूप शांतता येते. आता एवढं सगळं करता करता संध्याकाळ झाली होती आणि दिवा लागण्याची सुद्धा वेळ झाली होती. तर दिवसभर काही देव आपण करत नाही. एक सकाळची वेळ असते आणि एक संध्याकाळची वेळ असते, या वेळेतच आपण देवाचे नामस्मरण करतो. त्यानंतर मी स्वयंपाक सुद्धा केला. स्वयंपाकामध्ये आज काजूची भाजी केली होती आणि बाकी जे आपलं डाळ भात असतं ते. त्याच्यानंतर मला मठामध्ये जायचं होतं. आता एवढा पाऊस पडतोय, पण मठामध्ये जाणं तर गरजेचं होतं म्हणजे जर नाही गेले तर मनाला एक रुकरुक राहते की आज आपण मठामध्ये गेलो नाही. स्वामींचं दर्शन घेतल्याशिवाय मनाला काही चैन पडत नाही. आता मी इथे जपाला बसले होते, तर आमच्या अन्वीला सुद्धा जप करायचा होता. खूप छान असं स्वामींचं दर्शन झालं, तुम्ही सुद्धा घेतलं असेल तर. त्याच्यानंतर इथे मठामध्ये ना गुरुवारचा महाप्रसाद होतो, तो सुद्धा घेतला. आता हा ब्लॉग मी इथे सेंड करते, तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा सेवा करताय का ते सुद्धा सांगा.